आज जर महाराष्ट्राची स्थिती आपण पाहिली ना तर अत्यंत दुर्दैवी अवस्थेला महाराष्ट्र पोहोचलाय। एक महिनाभरापूर्वी बदलापूरला एक दुर्दैवी घटना घडली। 3 वर्षांनी 8 महिन्याच्या चिमुरड्या मुलीचं वय आहे, त्या चिमुरड्या ताईवरती अत्याचार करण्याची घटना या महाराष्ट्रात घडते आहे। कळव्यामध्ये मतिमंद मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत। अकोला या ठिकाणी 6 शाळेतल्या मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत। घराच्या बाहेर निघून शेतात जाणाऱ्या 67 वर्षीय माता माऊलीवरती अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या मांजरी गावात अत्याचार केला जातोय। एखाद्या माता भगिनीने आपल्या घरातून शेतात जावं तर तिच्यावर अत्याचार केला जातोय। एखाद्या माता भगिनीने घराच्या बाहेर पडावं तर तिच्यावर अत्याचार होतोय। आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलीनं स्कूल बस मध्ये बसून शाळेत जावं तर स्कूल बस मध्ये तिच्यावर अत्याचार केला जातोय। स्कूल बस मध्ये उतरल्याच्या नंतर शाळेच्या प्रांगणात ती पोहोचणे म्हणजे सुरक्षित राहील अशा भावनेनं माता पिता तिला शाळेत पाठवतात, तर शाळेमध्ये सुद्धा बऱ्याच आमच्या माता भगिनीवरती अत्याचार केला जातोय। अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना कानावर आल्या तर वाटतं माझ्या राजानं शिवकाळात निर्माण केलेला कायदा महाराष्ट्रात यायला हवा। माता मावळ्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याच्या डोळ्यात तापलेल्या लालबुंद सळाया घातल्या पाहिजे। माता मावळ्याच्या अंगावर हात टेकणाऱ्याचे हात पाय चाटून कलम केलं पाहिजे आणि गदावरून ढकलून त्याचा चौरंगा केला पाहिजे। आमच्या छत्रपतींच्या काळातला कायदा आज लागू करण्याची गरज आहे। आज अवस्था बिकट